विद्यार्थी दशेत वावरताना परीक्षा, निकाल, प्रवेश प्रक्रिया आणि नवनवीन अभ्यासक्रमांबाबत तुम्हा सर्वांमध्ये काहीसं दडपण असतं. त्याचसोबत याच दरम्यान आपल्याला करिअरच्या संधींबाबतही चिंता भासू लागते. आणि सध्याचा काळ असा आहे की आपण सगळे सोशल मीडियाच्या जाळ्यामध्ये अडकलेलो आहोत, त्यामध्ये गुंतलेलो आहोत आणि आपल्यामध्ये कुठेतरी संवाद हा हरवत चाललेला आहे. विद्यार्थी आणि पालकांमधील संवादसुद्धा कमी होत आहे. आणि हाच जो काळ असतो की ज्यामध्ये विद्यार्थी आणि पालकांमधला संवाद हा महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे ताणतणावाला सामोरे कसे जावे याबाबत आपल्याला डॉक्टर सागर मुंदडा सर मार्गदर्शन करणार आहेत. मी सरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. त्याचसोबत एज्युरशियाच्या मनोज पत्की सर यांना विनंती करतो की त्यांनी सागर मुंदडा सर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. डॉक्टर सागर मुंदडा सर यांनी MBBSचे शिक्षण पूर्ण केले असून ते नामांकित रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मानसिक आरोग्य किती महत्त्वाचं आहे याबाबत जनजागृती करण्यासाठी विविध वृत्तपत्रात 600हून अधिक लेख तसेच TV चॅनल्सना 300हून अधिक मुलाखती दिलेल्या आहेत. त्याचसोबत त्यांनी 200हून अधिक कार्यशाळासुद्धा घेतलेल्या आहेत. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. ते आपल्याला ताणतणावाचे नियोजन या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. एज्युरशियाचे मनोज पत्की सर सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहेत. धन्यवाद सर. मी सागर सरांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात करावी. धन्यवाद. इतकं छान छान तुम्हाला सगळं कळतंय की आपण काय काय करू शकतो. आपण डॉक्टर होऊ शकतो, आपण इंजिनियर होऊ शकतो, आपण मस्त एकदम प्रतिष्ठित IPS ऑफिसर होऊ शकतो. आपण ITMचे जे मान्यवर आहेत त्यांनी सांगितलं की आपण हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये पण कसं जाऊ शकतो. सेक्टर कुठलाही निवडा मित्रांनो, डॉक्टरीचा असो किंवा IPSचा असो किंवा हॉस्पिटॅलिटीचा असो किंवा तुम्ही MBA करून मॅनेजर झाले, कुठलाही सेक्टर असला, आज उद्या आयुष्यभरात तुम्हाला ताण तणाव हा प्रकार असणारच आहे असं मी म्हणतोय. किती लोकांना पटतं आणि किती लोकांना वाटतं नाही सर असं काही नसणार आहे मला. अच्छा, किती लोकांना आता ताणतणाव आहे? इथे कॅमेरे नाही लावले, तुम्ही हात जरी वर केलं ना नंतर कोणी तुम्हाला पकडणार नाहीये. अच्छा, किती लोकांना, चलो व्हेरी गुड, प्रामाणिक लोक आहे इकडे म्हणजे है ना. ओके. आणि किती लोकांना असं वाटतं की आमचं मानसिक स्वास्थ्य जे आहे ते एकदम बेस्ट आहे सर, म्हणजे 1 नंबरवर दलाई लामा आहे आणि दुसऱ्या नंबरवर आम्हीच आहे, आमच्या नंतर इतकं स्टेबल कोणीच नाही. कोणाला वाटतं असं? अच्छा, कोणाला वाटतं की आमचं मानसिक स्वास्थ्य कधी कधी वर खाली जातं? व्हेरी गुड. भरपूर लोक ऑनेस्ट आहे, हे खूप छान गोष्ट इकडे प्रामाणिकपणे सांगता. आता मानसिक स्वास्थ्य वर खाली जातं म्हणजे नेमकं काय आहे हे मी समजून सांगतो, म्हणजे तुम्हाला अजून कळेल की आपल्याला तसं होतंय का. एकदम आपण आरामाने बसलेलो असतो घरी, मग आई येते, आई म्हणते अरे तू अभ्यास करत नाही, तू अभ्यास कर, प्रेमाने बोलते, तुम्ही मग काही बोलत नाही. दुसऱ्यांदा येते आई 2 तासाने, अरे अभ्यास कर, अभ्यास करत नाही तू, आणि तुम्ही एकदम स्फोट होतो तुमचा. आई काय तुझं चालू असते दिवसभर तेच. असं कितींचं झालंय? आईसोबत कितींचं झालंय? भावांसोबत कितींचं झालंय? शिक्षकांसोबत कितींचं झालंय? अच्छा, म्हणण्याचा अर्थ काय? म्हणण्याचा अर्थ आपण एकदम स्टेबल किंवा एकदम संयमी आहोत का? आई किंवा शिक्षक किंवा बाबा आपल्या चांगल्यासाठीच सांगतात अभ्यास कर, किती मोबाईलवर तू राहणार, पण तरी आपण तिथे शांत राहू शकत नाही. तर पुढचं तुमचं कुठलंही प्रोफेशन असलं, कुठलाही व्यवसाय असलं, आणि आत्ता पण तुम्ही 10वी मध्ये असाल, 12वी मध्ये असाल, उत्तीर्ण झाले असाल, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स तुम्ही देणार, नीट देणार, JEE देणार, नाटा देणार, सरांनी ते सांगितलं कुठल्या कुठल्या परीक्षा आहे, कुठलीही परीक्षा तुम्ही द्या. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जे तणाव असतं तिकडे परीक्षेमध्ये, परीक्षेच्या अगोदर, परीक्षेच्या नंतर जेव्हा तुम्हाला काउन्सिलिंगला जायचं आहे, ते तणावाला तुम्ही मॅनेज कसं करता, त्याचं नियोजन कसं करता, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते तुम्ही जर चांगलं नियोजन केलं आणि कुठलाही विषय निवडला ज्याच्यात तुमची रुची आहे, पॅशन आहे, जसं मॅडम म्हणते पॅशन असलं पाहिजे, तुमची रुची असली पाहिजे, तर तुम्ही चांगलं करणार. सगळ्यांना पटतंय की नाही पटत? पटतंय ना? चला, तर मग मी तुम्हाला आज सिंपल पद्धती सांगणार आहे, सायंटिफिक
वैज्ञानिक पण सिंपल पद्धती, जेणेकरून आपलं ताणतणाव छूमंतर होईल, आपलं मन रिलॅक्स होईल. सगळ्यात अगोदर आता मी मुंबईवरून येतोय अलिबागला, आणि अलिबागला जेव्हा मी आलो, इतके छान रानं आहे, इतके छान ग्रीनरी आहे, मी तर असंच खूप खुश झालो. तर सगळ्यात पहिलं टेक्निक, जर तुम्हाला मनाला शांत करायचं असेल, नेचरमध्ये, निसर्गामध्ये रोज अर्धा तास स्पेंड करणं गरजेचं आहे. किती लोक करतात? खूप छान करताय. बाकीचे काय करताय? इतकं छान अलिबाग आहे तुमच्याकडे. हा, आपल्याकडे अजून एक माईक आहे का? समजा अधूनमधून प्रश्न विचारले स्टुडंट्सला ना, विद्यार्थ्यांना, तर ते उत्तर देऊ शकतील हात वर करून. चालेल ना? येस, सुपर. तर सगळ्यात अगोदर 30 मिनिटं नेचरमध्ये, कारण देवाने आपल्याला जे तयार केलंय ते नेचरमध्ये राहण्यासाठी केलंय. हे मागच्या 150, 200, 300 वर्षात आपण कृत्रिम जंगल तयार केले, मोठे मोठे टॉवर, पण आपलं नॅचरल माइंड तसं वर्क करत नाही. तर सगळ्यात अगोदर 30 मिनिटं नेचरमध्ये. आता 30 मिनिटं नेचरमध्ये तुम्ही स्पेंड केले, त्याच्यानंतर काय करायचंय तुम्हाला एक्सरसाइज करायचं आहे. एक्सरसाइज केल्याने मानसिक स्वास्थ्य चांगलं होईल का? कसं होईल? कोण सांगणार मला? डॉक्टर तुम्ही म्हणताय तर होतच असेल असं नाही. होतं की नाही होत? एक्सरसाइज म्हणजे नेमकं काय, आणि एक्सरसाइज केल्याने मानसिक स्वास्थ्य कसं चांगलं होतं? कोण हात वर करून सांगेल मला? इंटरॅक्टिव्ह ऑडियन्स पाहिजे मला, फक्त गप्प बसून ऐकणारी नाही. अच्छा, एक्सरसाइजचा अर्थ असा असतो का? मस्त अलिबाग बीच आहे, काशीद बीच आहे. मी तर इथे येण्या अगोदर सगळे बीचचे नावं पाठ करत होतो, किती किती बीचला मला जायचंय. आता मस्त मी अलिबाग बीचला, माझे वाईफ पण आले, त्यांच्यासोबत मी जाईल, मस्त रोमॅन्टिक फिरेल. एक्सरसाइज झाली का ती? त्याला एक्सरसाइज नाही म्हणत. एक्सरसाइजचा अर्थ काय असतो मेडिकली ते तुम्ही समजून घ्या. ते तुम्ही जर केलं तर तुम्हाला मनात पण त्याचा परिणाम चांगलं वाटेल, दिसेल. 30 ते 45 मिनिटं अशी एक्सरसाइज करायची ज्याच्यामध्ये तुमचा हार्ट रेट, धडधडी वाढते, आणि जेव्हा तुम्ही ते करत राहता तेव्हा तुम्ही बोलू शकत नाही. म्हणजे तुमचा श्वास इतका कमी झालेला आहे की तुम्ही बोलू शकत नाही. आराम से टहल रहे, त्याला एक्सरसाइज म्हणत नाही. आलं लक्षात? तर दुसरी गोष्ट मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी काय आहे? भाग मिल्खा भाग. आलं लक्षात? 30 ते 45 मिनिटं आरामाने, नाही घामाघूम झालं पाहिजे, बोलता नाही आलं पाहिजे, त्याला एक्सरसाइज म्हणतात. कसं ते आपल्याला मदत करतं? आपल्या ब्रेनमध्ये एक हॅपी ज्यूस असतं, त्याला म्हणतो एंडॉर्फिन. कोणी वाचलंय हे? एंडॉर्फिन नावाचं एक केमिकल असतं, ते तुम्हाला चांगलं प्रतीत करून देतं. जेव्हा तुम्ही धावता, जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता, ते तुमच्या मेंदूमध्ये खूप जास्ती क्वांटिटीजमध्ये तयार होतं, आणि तुम्हाला अरे वाह असं वाटतं. ठीक आहे? तर दुसरी गोष्ट आपली झाली भाग मिल्खा भाग. आता मला अजून चांगलं मानसिक स्वास्थ्य करायचंय, खूप टेन्शन आहे सर एक्झामचं, 4 फील्ड्स आहे, कुठली फील्ड घेऊ काही कळत नाहीये. तर माझं तिसरं तुम्हाला सजेशन काय असणार आहे? झोपा काढा. झोपा काढा नाही, चांगली झोप घ्या. चांगली झोप एक सुपर पॉवर आहे, ब्रह्मास्त्र आहे तुमच्याकडे. याचा अर्थ हे होत नाही की आजपासून मस्त मान्सून आहे, आई बाबांनी सांगितलं तर मी 10-12 तास झोपणार. डॉक्टर्स येऊन बोलून गेले, आम्ही काय करतो इथे? आता झोपचा अर्थ काय असतो? 7 ते 8 किंवा 7 ते 9 तास झोप, ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा इंटरप्शन नाहीये. गाढ सुंदर अशी झोप, जे झाल्यावर तुम्हाला फ्रेश, एनर्जेटिक, ताजा तवाना असं वाटतंय, त्याला म्हणतो आपण चांगली झोप. ही जर तुम्ही घेतली तर एका खूप मोठ्या सायंटिस्टनी लिहिलं होतं, मी वाचलं, तुम्हाला सांगतो. एकदा एक सायंटिस्ट असेच एक व्याख्यान घेत होते, आणि त्यांना लोक विचारतात की सर एक असं औषध सांगा मला की ते औषध घेतल्यावर सगळे कॅन्सर नाही झाले पाहिजे, आम्हाला इन्फेक्शन नाही झाले पाहिजे, आम्हाला कोलेस्ट्रॉलचा त्रास नाही, आमचं मानसिक ताणतणाव सगळं संपलं पाहिजे, असं काही एक औषध असेल तर आम्ही तुम्हाला कन्सिडर करू की हां तुम्ही ग्रेट सायंटिस्ट आहे. तर ते म्हटले की ते औषध, ते वॅक्सिन तुमच्या सगळ्यांकडे फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे. तर सगळे म्हटले अरे काय आहे ते, काय सांगा मला. तर त्याचं उत्तर आहे 8 आवर्स, 8 तास व्यवस्थित झोप. आलं लक्षात?
आता झोप व्यवस्थित किती लोकांना येते आणि किती लोकांना येत नाही, कारण आजकाल यंग जनरेशनमध्ये पण, किशोरवयीन मुलांमध्ये पण तुमच्यासारख्या झोपेचे प्रॉब्लेम, निद्रानाश हा खूप मोठा इश्यू झालाय. कोणाला व्यवस्थित झोप येते? एकदम सर घोडे बेचके सोते हम, कुंभकर्णासारखा झोपतो आम्ही. आणि कोणाला व्यवस्थित झोप अधून मधून येत नाही. खरं खरं सांगा, मी तुम्हाला हम 5 टेक्निक सांगणार आहे, सोपी टेक्निक, जेणेकरून झोप चांगली तर मन चांगलं तर कर लो दुनिया मुट्ठी में. ठीक आहे, आता 5 टेक्निक सांगणार आहे मी, जेणेकरून तुम्ही, तुमचे शिक्षक, तुमचे पालक, मी, ज्या कुठल्या व्यक्तीने हे फॉलो केले त्यांची झोप सुरेख होऊन जाईल. पहिली गोष्ट, झोपण्याच्या 1 तास अगोदर काय करायचं आपल्याला? आपल्याकडे मोबाईल असतो ना, मोबाईल, तो मोबाईल काय करायचा? आयफोन असो, ओप्पो असो, OnePlus असो, काहीही असो, तो तुमच्या घरात जिथे तुम्ही सगळे दागिने ठेवले ना, सगळे चांगल्या वस्तू तू ठेवल्या ना, प्रॉपर्टीचे पेपर्स, ती किल्ली उडायची आणि तिथे ठेवून द्यायचं. इतकं महत्वाचं आहे नो स्क्रीन टाइम झोपण्याच्या अगोदर. बोलण्याचा अर्थ काय आहे की झोपण्याच्या 1 तास अगोदर जर तुमचं स्क्रीन टाइम तुम्ही बंद केलं तर अर्ध्या लोकांना ज्यांना निद्रानाश होत आहे त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. हे इतकं डेंजरस गोष्ट आहे. याच्यामधून एक ब्लू कलरचं, एक ब्लू वेव्हलेंथचं लाईट एमिट होतं, ज्याच्यामुळे आपल्या मेंदूमध्ये मेलाटोनिन नावाचा एक केमिकल असतो, ज्याच्यामुळे झोप येते. तो केमिकल तयारच होत नाही. तर आपल्याला काय करायचं आता? उद्यापासून, आजपासून परेशान झाले स्टुडंट्स की सर तर एकदम चुकीचं बोलताय काहीतरी. आम्हाला वाटत होतं सर चांगले, पण सर तर उलट सुलट बोलतायत. पण हे करायचं आहे जर तुम्हाला चांगली झोप पाहिजे तर. दुसरी गोष्ट, झोपण्याच्या 1 तास अगोदर कोमट पाण्याने मस्तपैकी अंघोळ करायची. तिसरी गोष्ट, झोपण्याच्या 1 तास अगोदर, समजा तुमच्या रूममध्ये 4 लाईट आहे, समजा इथे देर आर 4 लाईट्स. झोपण्याच्या 1 तास अगोदर तुम्ही 1 लाईट बंद करा, झोपण्याच्या अर्धा तास अगोदर तुम्ही दुसरं लाईट बंद करा, झोपण्याच्या 15 मिनिटं अगोदर तुम्ही तिसरं लाईट बंद करा आणि झोपण्याच्या 2 मिनिटं अगोदर तुम्ही चौथा लाईट बंद करा. असं माझं म्हणणं आहे. त्याच्याने तुम्हाला झोप चांगली येईल. का असं म्हणत असेल मी? कोण मला उत्तर सांगणार? त्यांना आपण ITM तर्फे फ्री ऍडमिशन देऊ, चालेल ना? कोण सांगणार? कमॉन उत्तर द्या. मी म्हणतोय, तुम्ही म्हणणार सर आम्ही फक्त एकदाच लाईट बंद करू ना सगळे झोपण्याच्या 5 मिनिटं अगोदर, तुम्ही कशाला आमचं काम वाढवताय? तर मी म्हणतोय त्याला काहीतरी एक तर्क आहे, त्याला काहीतरी विज्ञान आहे. काय विज्ञान असू शकेल? ज्याला उत्तर द्यायचं हात वर करायचं आणि सांगायचं पटकन. कमॉन, आपल्याला भरपूर डिस्कस करायचं आहे. आहे कोणीतरी? येस, व्हेरी गुड बेटा. काय नाव तुझं? मनस्वी महेश वारगे. व्हेरी गुड, बोला. डोळ्यांना त्रास होईल म्हणून. डोळ्यांना त्रास होईल म्हणून, ओके, कारण ते नाहीये, बट फॉर ट्राईंग, बिग राऊंड ऑफ अप्लॉज तिच्यासाठी टाळ्या. ओके, काय कारण आहे? मी काय म्हणतोय, हळूहळू बंद करायचंय. का करायचं असं? मेंदू लावा कुठल्याही फील्डमध्ये. येस सर, तुम्ही सांगणार? Our brain get used to low light slowly and steadily. Yes, he is correct. पण अजून एक्झॅक्ट आन्सर पाहिजे मला. बरोबर आहे त्यांचं पार्शली. कोण उत्तर पूर्ण करणार? फिल इन द ब्लँक्स कोण करणार? पटकन मंडळी. अलिबाग बीचला किती लोक गेले? सूर्यास्त कसा होतो? कसं होतो सूर्यास्त? एकदम होतो का? 5 वाजता उजेड, 5:02 पे कुछ नहीं दिखेगा, असं होतं का कधी? तर देवाने आपल्याला कसं बनवलंय? हळूहळू लाईट कमी झालं तर आपल्याला झोप येईल असं आपल्या मेंदूला तयार केलंय देवाने. बरोबर आहे? आणि आता आपण काय केलंय? आपण स्वतःच आपलं एक कृत्रिम जग तयार केलंय. त्याच्यामध्ये मला झोपायचंय, त्याच्या 2 मिनिटं अगोदर मी एकदम लाईट बंद करेल. आता एकदम पूर्ण लाईट बंद केलं तर मेंदूला वाटतं अरे काय झालं, लाईट नाही, काय चालू माझ्या आजूबाजू? तर झोपण्याच्या ऐवजी मेंदू अतिसतर्क होऊन जातो. आलं तुम्हाला फंडा लक्षात? तर आजपासून जेव्हा तुमचे घरचे म्हणतील की
का तू एक एक बंद करते? तर तुम्ही सांगायचं मी लोकसत्तेच्या प्रोग्रामला गेलो होतो, असं तिथे डॉक्टरांनी सांगितलं. घरचे इम्प्रेस होऊन जातील तुमच्याशी, है की नाही? ओके, अजून काय करू शकतो चांगल्या झोपेसाठी? बेडचा वापर, हे पण तरुण पिढी खूप महत्वाचं आहे. शेवटचा सांगतो हा मुद्दा झोपेसाठी. बेडचा वापर फक्त आणि फक्त आणि फक्त जेव्हा झोपायचंय तेव्हाच करायचा. मेंदूमध्ये सिग्नल्स येतात. जेव्हा तुम्ही बाथरूममध्ये जाता, WC वर कमोडवर बसता, बाकीचे कामं करतात का तिकडे? एकच काम करता ना. आणि तिथे गेल्यावर कसं बहुतांश लोकांना प्रेशर येतो. कसं येतो? कारण तुम्ही मेंदूची ट्रेनिंग तशी केली आहे की बाबा इथे आल्यावर एकच काम करायचंय. पण आता तुम्ही बेडवर पिझ्झाही खाताय, बेडवर अभ्यासही करताय, बेडवर मित्रमैत्रींशी हॅलो हाई करताय आणि मग बेडवर झोपताही आहे. तर मेंदूला कसं कळणार यावेळेस मित्रमित्रांशी बोलण्याचं आहे की झोपण्याचं आहे? तर बेडचा वापर, आणि हे सगळ्यांसाठी, फक्त स्टुडंटसाठी नाही, आपल्या सगळ्यांसाठी आहे. बेडचा वापर फक्त आणि फक्त आणि फक्त झोपण्यासाठी. आलं लक्षात? आलं लक्षात? तर तिसरी पद्धत आम्ही डिस्कस केली मानसिक ताणतणाव हँडल करण्याची, ती म्हणजे एकदम सुखरूप कुंभकर्णासारखी 8 तास झोप घ्यायची. ठीक आहे, अजून काय करू शकतो आपण ताणतणाव मॅनेज करण्यासाठी? सर खूप टेन्शन आहे, काय करावं? काय करू शकतो? कोण सांगणार? हा, बोल 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 बोल. उत्तर चुकलं तर चालेल, पण उत्तर आलं पाहिजे काहीतरी. हा, कॉन्व्हर्सेशन. व्हेरी गुड. कॉन्व्हर्सेशन केल्याने मानसिक स्वास्थ्य मुलांचं, टीनेजर्सचं, किशोरवयीन मुलांचं चांगलं होईल का? होईल की नाही होणार? 101% होणार. आता समजा तुम्ही 12वीत आहे आणि तुम्हाला खूप कन्फ्युजन आहे की मला सगळ्या फील्ड्समध्ये इंटरेस्ट आहे, पण इतकं कन्फ्युजन काही कळत नाहीये की मेडिकलमध्ये मला PCB मध्ये चांगले मार्क आले, मला PCM मध्येही चांगले मार्क आले, मला आर्टिस्टिक माझं मन पण आहे, पण खूप कन्फ्युज आहे, काही कळत नाही व्हॉट टू डू. आणि बाबांचं असं म्हणणं आहे किंवा आईचं म्हणणं आहे की नाही 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 तू डॉक्टरच व्हायचं आहे, पण तुमचं असं म्हणणं आहे की नाही मला डॉक्टरी नाही करायची, जरा मोठा कोर्स आहे, 10-12 वर्ष असेच जातील माझे. पण तुम्ही मनमोकळं बोलू शकत नाहीये, तर मग तुम्ही काय करणार? मनात ते दाबणार. बरोबर आहे? दाबणार की नाही दाबणार? आता मन जे असतं ना मुलांनो, हे स्प्रिंग सारखं असतं. तुम्ही स्प्रिंगला थोडं दाबलं ते दाबली जाते, अजून थोडं दाबणार दाबली जाते, अजून थोडं दाबणार दाबली जाते, आणि एका लिमिटच्या वर तुम्ही स्प्रिंगला मग सोडलं की मग येतो बूम, ज्वालामुखी. तर असं खूपदा तुम्हालाही झालं असेल, जर तुम्ही मन मोकळं बोलत नसाल तुमच्या पालकांशी, शिक्षकांशी, मित्रांशी, की आपण गप्प बसतोय गप्प बसतोय गप्प बसतोय आणि एकदम एक्सप्लोजन होत आहेत. आणि मग घरचे सांगतात अरे काय छोट्या गोष्टीवर असं तू करतोस, काय छोट्या गोष्टीवर असं तू करतेस. तर ते छोट्या गोष्टीवर नाही, ते सगळं मनात तुम्ही जे आत साचून ठेवलंय त्याच्यामुळे ते सगळं घडतंय. तर जसं कोणी सांगितलं होतं ते, काय नाव बेटा तुझं? भक्ती. भक्ती, व्हेरी गुड आन्सर भक्ती. तर जसं भक्ती सांगतात आणि आपले प्राईम मिनिस्टर मोदीजी पण सांगतात, मोदीजीच्या प्रोग्रामचं नाव काय? मन की बात. तर भक्तीने म्हटलंय, मोदीजींनी म्हटलंय, आता डॉक्टरही म्हणतायत, सगळे म्हणतायत, तर मन की बात करायला सुरुवात करा. एकदम सोपी युक्ती आहे, पण इतकी इफेक्टिव्ह आहे की तुम्हाला खूप जास्ती ताणतणाव कधी होणार नाही. आता मन की बात कोणासोबत करायची आहे? राह चलते से करना है, पालकांशी करू शकता. आता तुम्ही सगळे मात्र टीनेजर्स होतात, खूपदा असं वाटतं की पालकांशी कसं बोलावं, ते समजून घेतील की नाही. जर तुमचे पालक समजून घेणारे असतील, जर ते तुमच्या गोष्टींना वाव देत असेल तर त्यांच्याशी करा, नाहीतर तुमच्या चांगल्या मित्रांशी करा, पण कोणाशी तरी ते करायला लागणार. ओके, चालेल. मन की बात ही चौथी पद्धत झाली. आता 5वी पद्धत डिस्कस करूया. तुम्हाला माहिती आहे एक म्हण आहे, यू आर द ॲव्हरेज ऑफ 5 पीपल अराउंड यू. ऐकलंय कधी? कोणी ऐकलंय की नाही ऐकलं? अच्छा, याचा अर्थ काय असू शकेल? 6 व्हॉलेंटियर्स पाहिजे मला, सेकंड रो मधले सगळे यावर.
तुम्ही चष्मा घातलाय तुम्ही आणि 5 मुली, या वर या. एक म्हण आहे, यू आर द ॲव्हरेज ऑफ 5 पीपल अराउंड यू. आता ही गोष्ट तुमच्या मानसिकतेशी, तुमच्या मानसिक स्वास्थ्याशी, खास करून तुम्ही ज्या वयात आहात त्या वयात कशी महत्वाची ते आपण एक सिंपल एक्झाम्पलनी बघूया. बेटा पटकन ये, 1 2 3 4, अजून 2 या ना, तुम्ही 2 या. कमॉन कमॉन, काही करायचं नाहीये, फक्त थोडंसं हे आहे. तुझं नाव काय? रिद्धी. रिद्धी. तुझं? श्रावणी. तुझं? यशस्वी. दृष्टी. आणि 2 कोण आहे? पटकन या, इतकं वेळ नाही लावायचं, पटकन पटकन. येस. आता तुम्ही मध्ये उभे राहा. तुमचं काय नाव आहे? सृष्टी. अजून एक सृष्टी होती का? एक दृष्टी एक सृष्टी आहे आपल्याकडे. व्हेरी गुड. तर आता समजा सृष्टीचा जो मन आहे, सृष्टीचे जे विचार आहे, सायन्स असं सांगतं की ती ज्या 5 लोकांसोबत सगळ्यात जास्ती वेळ स्पेंड करते, तिचा जो कॅरेक्टर आहे, तिची जी पर्सनॅलिटी आहे, तिची जी मनस्थिती आहे, त्या 5 लोकांचा ॲव्हरेज असणार आहे. ओके. तर आता समजून घ्या, सृष्टी कुठल्या कक्षेत आहे? तू 12वी देणार आहे आता. देणार आहे. ओके. तर सृष्टी आता 12वी देणार आहे आणि सृष्टीच्या बाजूला या 3 मुली इकडे येतील. तुम्ही इकडे ग्रुप करून तयार होऊन जावा आणि तुम्ही 2 ग्रुप तिकडे करा. व्हेरी गुड. आता सृष्टीला खूप टेन्शन आहे 12वीच्या परीक्षेचं. आता हे 3 जे आहेत, तुझं काय नाव म्हटली? रिद्धी. म्हणते सृष्टी काही चिंता करू नकोस, आम्ही तुझ्यासोबत आहोत, आम्हालाही सगळं येत नाही. तर सृष्टीला वाटेल की चलो मेरे साथ कोई है. बरोबर. तुझं काय म्हटली नाव? श्रावणी. म्हटली की सृष्टी काय नाही, ही एकच परीक्षा आहे, अशा भरपूर परीक्षा येतील, ही महत्वाची आहे, पण ही एकमेव परीक्षा आहे. या परीक्षेत काही नाही झालं तर आयुष्य संपलं असं काय नाही ग. मेहनत पूर्ण करायची आहे, पण या परीक्षेसोबत अजून परीक्षा आहे. तर सृष्टीला मनोबल वाढेल. हिनी मनोबल वाढवलं, हिनी मनोबल वाढवलं. आता तू काय करणार? मनोबल वाढवणार की कमी करणार? वाढवणार. बरोबर. ग्रुप समजलं. काय सांगणार तू तिला? काय सांगणार? सृष्टी तू खूप जास्ती अभ्यास करते, एक दिवस ब्रेक घेत जा. हे पण आपण डिस्कस करणार आहे ना, ब्रेकचं महत्व किती असतं. तर 6 दिवस तू अभ्यास करते, 1 दिवस तू सुट्टी घेत जा, तू रिचार्ज चांगली होईल. तर सृष्टीला 3 चांगले मित्र भेटले. सृष्टी खुश, सृष्टी कॉन्फिडंट, सृष्टीला वाटते कर लो दुनिया मुठ्ठी में. आता आल्या 2 मैत्रिणी. काय नाव आहे तुमचे? रुचिरा. आता रुचिरा असं म्हणते, गृहीत धरा. ओके. ऍक्च्युली काय म्हणते मला नाही माहित, पण असं म्हणते, असं गृहीत धरा की सृष्टी काय ग, ते जे मॅथ्स आहे ना, तुम्हाला मॅथ्समध्ये जे इंटिग्रेशन आहे ना, इंटिग्रेशन, त्याचं देशमुख सरांनी एक लेक्चर घेतलं होतं, त्याच्यात एक खूप डिफिकल्ट प्रॉब्लेम होतं, ते तर तुला आलंच नाही. म्हणजे 100 पैकी 90 जे येत आहेत ते सोडून 10 जे येत नाहीये त्याच्यातलं एक काढायचं आणि कटाक्ष करायचं. असे मित्र असतात की नसतात? असतात ना. हा, सगळे म्हणतात, नाही कोणी म्हणतच नाहीये. ओके. समजा रुचिराने तसं म्हटलं. तुझं काय नाव बेटा? दृष्टी. दृष्टी काय म्हणणार आता सृष्टीला? काय म्हणणार? प्रत्येक वेळेस फर्स्ट नंबर येते तिचा अर्थ तिला काय वाटते की ती खूप मोठं करणार आहे काहीतरी, मी दाखवणार तिला, आणि ती भेटली की मग तिला एकदम ॲटिट्यूड देऊन निघून जायचं. समजा आता हे जे 2 प्रकार झाले त्याच्यामुळे सृष्टीचं मनोबल काय झालं? डाऊन झालं. तर 5 पैकी 3 पण पॉझिटिव्ह आहे, तर चान्सेस हाय आहे की सृष्टीचं मन शांत राहील, तिला वाटेल की नाही मी चांगल्या व्यवस्थित पाथवर आहे आणि ती चांगला अभ्यास करेल. पण समजा या साईडची कॅटेगरी हळूहळू वाढत गेली, अशा लोकांनी, अशा मुलांनी जे म्हणतात की तुला हे येत नाही म्हणजे तुझं काही होणारच नाही, अरे मेडिकल, अरे UPSC किती अवघड आहे, तू तर करूच शकणार नाही. तिसरं ते म्हणणार की 7 दिन एंजॉय करते हैं, अभी तो हम जवान है, खेलने कूदने के दिन है. अशा प्रकारच्या जर गोष्टी करणाऱ्या व्यक्ती वाढल्या तर आज न उद्या सृष्टीचं मन पण
त्या बाजूने जाणार. तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, कारण हे तुमचं जे वय आहे याच्यात पालकांपेक्षा मित्र जास्ती जवळचे वाटतात. हे वय तसं आहे. मी पण त्या वयातून गेलोय, इथले मान्यवरी मला वाटतं त्या वयातून सगळे गेले. तर या वयातनं आपल्याला पालक वाटतात की अरे काय यांना किरकिरी चालू असते, यांची कामं नाही का यांना दुसरे, मलाही कळतं. आणि जे तुम्हाला मित्र सांगतात ते तुम्हाला वाटतात पत्थर की लकीर, आणि जे पालक सांगतात ते वाटतं अरे ये तो तिखा आचार आहे, छोड दो इसको. तर 5 मित्र जे तुमचे आहेत ते एकदम तुम्ही प्रामाणिकपणे विचारपूर्वक शोधा आणि विचारपूर्वक ठेवा. याचा अर्थ मी असं म्हणत नाही की तुम्हाला 4 चमचे ठेवायचे तुमच्या आजूबाजू, अरे तू किती हुशार, अरे तू किती हुशार, तू तर बेस्ट आहे. नाही, चांगले मित्र म्हणजे जेव्हा तुमची चूक होते तेव्हा तुम्हाला ते सांगणारे पाहिजे, पण तुम्हाला ते प्रामाणिकपणे तुम्हाला ते कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम करणारे पाहिजे. पटते सगळ्यांना की नाही पटत? तर आजपासून तुमचे जे खास 5 मित्र आहे त्याचं अध्ययन करा, आणि जर त्याच्यात कुठले चुकीच्या प्रकारचे मित्र असतील तर त्यांना टाटा बाय बाय करा. ओके, थँक्यू गर्ल्स, बिग राऊंड ऑफ अप्लॉज त्यांच्यासाठी. ठीक आहे, तर अजून एक पद्धत कळाली आपल्याला मानसिक स्वास्थ्य ताणतणावाला सामोरी जाण्याची, की अशा मित्रांसोबत राहायचं जे कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम करतात, जे एनकरेज करतात, ते समजूतपणे आपला ऐकून घेतात. अजून आपण काय करू शकतो ताणतणावाला मॅनेज करण्यासाठी? आता इतकं अभ्यास आहे तुम्हाला, समजा 12वीची परीक्षा आहे, समजा नीटची परीक्षा आहे. नीट किती लोक देणार आहे? नीट किती लोक देणार आहे? परीक्षा सगळ्यात जास्त लोक 12वीची तर सगळे देणार आहे ना. ओके, आता आपण गृहीत धरूया की 12वीच्या परीक्षेत तुम्हाला 4 दिवसच राहिले आणि तुमचं भरपूर अभ्यास राहिलंय. तुम्ही 80% अभ्यास केलाय, 20% अभ्यास तुमचा राहिलाय. आता 20% अभ्यास जे राहिलाय त्याच्यामध्ये तुम्हाला वाटतंय अरे याच्यातून प्रश्न आलं तर काय, अरे माझं सेंटर अलिबागमध्ये नाही मुंबईमध्ये, मुंबईमध्ये आता इतकं पाऊस आहे, मी पावसात कसं जाईल तिथे किंवा कशी जाणार तिथे. तिसरी गोष्ट, तुम्हाला असं वाटलं माझं तर अभ्यास चांगलं झालंय पण पेपर सेटर खराब असलं तर काय, असं झालं तर काय, तसं झालं तर काय, असे विचार येतात का मनात? येतात ना. तर ते विचार कसे घालवायचे, त्या विचारांना सामोरी कसं जायचं, त्याच्यासाठी आपण अजून एक एक्सपेरिमेंट करूया. त्याच्यासाठी मला 2 मुलं पाहिजे. आता मुलींचं झालं, 2 मुलं. चला या, कोणी 2 या, तिथून या, दोज 2 पीपल तिकडून या 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 या, पटपट पटपट पटपट. खाली खाली पडणार नाही. 2 मुलं पाहिजे. तुम्हाला मी सांगणार आहे की जे अतिविचार येतात आपल्या मनात, जे उलटे सुलटे विचार येतात, ज्या अशा गोष्टी असतात ज्या कंट्रोलच्या बाहेर असतात, त्यांना सामोरी कसं जायचं. चलो, व्हेरी गुड. अजून एक ब्लू शर्ट कम. अरे काही करायचं नाहीये, मस्त स्टेजवर यायला भेटतंय तुला, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, मनोबल वाढवा त्यांचं. काय नाव बेटा तुझं? दिव्यम संतोष मडवी. दिव्यम. आणि तुझं? वेदांत संजय पाटील. वेदांत. आणि तुम्ही एकदम लहानपणापासून मित्र आहात? नाही, म्हणजे तो 8वीला आमच्या आता शाळेत आला. अच्छा, व्हेरी गुड. ओके, तर दिव्यम आणि संतोष ना? वेदांत. वेदांत, सॉरी वेदांत. येस, दिव्यम आणि वेदांत. आता आपण गृहीत धरूया की अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जिथे तुम्ही विचार करतायत 2 दिवसानंतर माझी 12वीची परीक्षा आहे आणि त्या परीक्षेमध्ये कसे प्रश्न येतील, तिथपर्यंत मी टाईमवर पोहोचू शकणार की नाही, प्रश्न मी जरी अभ्यास चांगलं केलंय, जे 2 चॅप्टर मी सोडले त्याच्यामधून प्रश्न आले तर काय, जरी मी सगळा अभ्यास केलाय एक्झामिनर खराब असलं तर काय, माझं जरी परीक्षा चांगली गेली तर डिफिकल्ट करेक्शन असलं तर काय, असे प्रश्न तुमच्या डोक्यात आहे. तर इथे तुम्हाला एक सिंपल टेक्निक शिकवणार आहे. प्लीज लक्ष द्या. हे फक्त आत्ताच्या ताणतणावासाठी नाही, ते आयुष्यभराच्या ताणतणावासाठी तुम्हाला फायदा करणार आहे. मनात 2 सर्कल ड्रॉ करायचे. पहिला सर्कल रिप्रेझेंटेड बाय दिव्यम, सेकंड सर्कल रिप्रेझेंटेड बाय वेदांत. ओके, आता परीक्षा संबंधी अशा काय गोष्टी आहे जे पूर्ण प्रकारे टोटल तुमच्या ताब्यात आहे. अभ्यास किती करायचं तुमच्या ताब्यात आहे की नाही आहे ना? कशा प्रकारे अभ्यास करायचं तुमच्या ताब्यात आहे की नाही आहे?
आपली चांगली झोप झाली आहे की नाही झाली आहे, व्यवस्थित जेवण केलंय की नाही केलं, हे आपल्या ताब्यात आहे की नाही आहे? ताब्यात आहे. ओके. आपल्याला जे सगळ्या गोष्टी आपल्या ताब्यात आहे पहिल्या सर्कलमध्ये लिहून द्यायच्या आहे, जे दिव्यम रिप्रेझेंट करतोय. थिंग्स विच आर इन युअर कंट्रोल. आणि अशा गोष्टी जे तुमच्याशी संगडित आहे, तुमच्याशी कन्सर्न ठेवतात, पण तुमच्या कंट्रोलच्या पूर्ण तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे, तुमच्या कंट्रोलच्या बाहेर आहे. जसं पेपर कसं येणार तुमच्या कंट्रोलमध्ये आहे का? आहे का? पण तुमच्याशी संगडित आहे का? तर संगडित असलेल्या गोष्टी जे कन्सर्न आहे तुमच्याशी पण तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीये. समजून घ्या, खूप सिंपल कन्सेप्ट आहे पण लाईफ बदलू शकते याने. कन्सर्न असलेल्या गोष्टी जे कंट्रोलच्या बाहेर आहे. फॉर एक्झाम्पल, आज मी इकडे येत होतो, मला अंधेरी वेस्टवरून इकडे पोहोचायचं होतं, तर ट्रॅफिक किती असेल, पाऊस किती असेल, हे माझ्याशी संगडित गोष्टी, मला वेळेवर पोहोचायचं आहे, पण ते माझ्या कंट्रोलच्या बाहेरच्या आहे. माझ्या कंट्रोलमध्ये काय आहे की मी 1 तासाचा बफर ठेवून लवकर निघावं. स्टार्ट फोकसिंग अशा गोष्टींवरच लक्ष द्या जे तुमच्या दिव्यमध्ये आहे. म्हणजे कशामध्ये आहे? कशामध्ये आहे? कंट्रोलमध्ये आहे. ज्या गोष्टी तुमच्याशी संगडित आहे पण तुमच्या कंट्रोलच्या बाहेरच्या आहे, त्याच्याने तुमच्या लाईफवर परिणाम होऊ शकतो. जसं आता तुम्हाला जर पेपरात वाचलं असेल, नीटचा खूप मोठा स्कॅम झाला यावर्षी, माहितीये? आता मुलांनी अभ्यास केलं, चांगले मार्कही आणले, 1% मुलांनी चुकीच्या गोष्टी केल्या, त्यामुळे इतका मोठा स्कॅम झाला किंवा जे काही झालं. आता पुनर्परीक्षा होणार, पुनर्परीक्षा नाही होणार, होणार तर किती मार्क येणार, हे तुमच्या कंट्रोलमध्ये आहे का? नाहीये. तुमच्याशी कन्सर्न आहे. अशा गोष्टी ज्या आहे त्यांच्याकडे तुमचं मन पूर्ण प्रकारे दुर्लक्षित करायला शिका. कारण बहुतांश वेळेला आपण अशा गोष्टींवरच मनस्ताप करतो. अरे, मला वायवामध्ये जर डिफिकल्ट प्रोफेसर आले तर, आणि पूर्ण रात्र खराब होते, त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही ना. फोकस ओनली ऑन थिंग्स विच आर इन युअर कंट्रोल. अशा गोष्टींवर आपल्याला फोकस नाही करायचं आहे जे आपल्याशी संगडित आहे, कंट्रोलमध्ये नाहीये पण कन्सर्न ठेवतायत. आलं सगळ्यांच्या लक्षात? नक्की? चलो, थँक्यू. बसा. अच्छा, आता अजून एक महत्वाचं आपण बोलू, जे मला वाटतं प्रत्येक घर की कहाणी घर की झालंय. आणि त्याच्यामुळे पालकांमध्ये आणि मुलांमध्ये आणि मुलांमध्ये आणि मुलांमध्ये आणि मुलांमध्ये आणि जगांमध्ये संवाद तुटलाय. तो म्हणजे सोशल मीडिया. कोण कोण वापरतो सोशल मीडिया? जो थोडं वापरतो तो हात एक, जे खूप वापरतात दोघे हात वर करा. कारण मी तर खूप वापरायला सुरुवात केली तर मी दोघेही हात वर करतोय. मी बोलण्याच्या अगोदर आलो तेव्हा अँकर साहेब बोलत होते की सोशल मीडियाचं खूप लत लागली आहे. कोणाला अग्री आहे की सोशल मीडियाची लत लागली आहे लोकांना? कोणाला वाटतं एक व्यसन झालंय, व्यसन? आणि या गोष्टीला आपण जर आहारी गेलो तर आपला अभ्यास, आपलं मन, आपली शांती सगळं भंग होणार आहे, असं कोणाला वाटतं? सगळ्यांना वाटतंय. मग किती लोक आजपासून सोशल मीडिया सोडायला तयार आहे? हात वर करा. आणि हे कॅमेऱ्यात घेतले जाईल आणि हे तुमचं पूर्ण प्रॉपर हे होणार आहे, फॉलोअप. हु इज रेडी टू लिव्ह सोशल मीडिया आजपासून? ठीक आहे, 4-5 मुलं आहे, बाकीचे हो म्हणत नाहीये, पण मी तुम्हाला पद्धत सांगणार आहे की सगळ्यात अगोदर सोशल मीडिया ऍडिक्शन काय हे समजून घ्या. तुम्ही सगळे सुशिक्षित मुलं आहात, तुम्हाला कळलं पाहिजे की सोशल मीडियाबद्दल इतकं वाईट का बोललं जात आहे. आणि मग जर ते इतकं वाईट आहे तर त्याच्यातून निघायचं कसं? कारण तुम्ही त्याच्यातून निघाले आजच्या परिस्थितीत, आजच्या जगात, तर तुम्ही 90% पब्लिकच्या पुढे आहात, इतकं लक्षात ठेवा मित्रांनो. 90%. आता सोशल मीडियाला ऍडिक्शन आपण म्हणतोय, का म्हणतोय? कारण सोशल मीडियामध्ये जेव्हा आपण जातो इंस्टाग्रामवर जातो आपण, ठीक आहे. आता मला सांगा, तुमची जेवणाची सगळ्यात आवडती गोष्टी कुठली? कोणाची पिठला भाकरी असेल, कोणाची पावभाजी असेल. पावभाजी. असं कधी झालंय का
की मी एक पाव आणि भाजी खाल्ली, मस्त वाटलं, अजून जास्ती भूक लागली, 2 खाल्ले, अजून जास्ती भूक लागली, 3 खाल्ले, 3 नंतर भूक अजून वाढली, 4 खाल्ले, 4 नंतर ट्रिपल भूक झाली, असं होतं का कधी? हळूहळू 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 भूक कमी होते ना. सोशल मीडियामध्ये, इंस्टाग्राममध्ये किंवा दुसऱ्या अशा पोर्टलमध्ये बघा काय होतं. जितकं तुम्ही स्क्रोल करणार, मन की चाहत खत्म होतीये की नाही होतीये? अजून अजून अजून, बरोबर ना? अशी कुठलीही गोष्टी, फक्त सोशल मीडिया नाही, कारण तुम्ही अशा वयात आहात की बाकीचे व्यसन पण होण्याची शक्यता खूप आहे. अशी कुठलीही गोष्टी जी तुम्ही थोडी केली तर अजून पाहिजे, अजून जास्ती केली तर अजून जास्ती पाहिजे, अजून जास्ती केली तर और चाहिए, दिल मांगे मोर, तुमच्यासाठी हानिकारक आहे. बरोबर? सोशल मीडियामध्ये तसंच होतं की नाही होत? की असं वाटतं हा आता 15 मिनिटं इंस्टाग्राम केलं, वा 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 वा, बरं वाटलं खूप, आता झोपून जातो. असं कोणाला झालंय का कधी? जेवणानंतर होतं ना तसं. तहान लागल्यावर पाणी जेव्हा पितो तेव्हा तसं रिलॅक्स वाटतं की नाही वाटत? की असं वाटतं आता 1 ग्लास पाणी घेतलं, अजून 4 ग्लास घेऊया? नाही होत. अशी कुठली गोष्ट जे केल्याने अजून पाहिजे, अजून त्याचं वाव वाढतं, अजून त्याची चाहत वाढते, ते ॲडिक्शन असू शकते. आलं लक्षात? त्यामुळे सोशल मीडिया एक ॲडिक्शन आहे. आता तुम्ही म्हणणार मग काय करायचं सर, बंद करायचं का? नाही, लिमिट करायचं, रेग्युलेट करायचं, नियंत्रण करायचं. कसं करणार? कोण मला सांगणार आहे? मी तर सांगणारच. पण तुम्ही काय काय पद्धती यूज केल्या आहे सोशल मीडियाला कमी करण्यासाठी ते सांगा मला. की आम्ही केलंच नाही सर अजून प्रयत्न, आज कळाला आम्हाला हे सगळं असं प्रॉब्लेम असतं. कमी कसं करू शकता तुम्ही? खूप महत्वाचं आहे. कारण अभ्यास करताय, टिंग नोटिफिकेशन येतं, पुढचे 15 मिनिटं तुम्ही त्याच्यात जातात. बरोबर आहे की चूक आहे? तर मग कसं कमी करायचं? येस, व्हेरी गुड, बोलिये, बोला. व्हेरी गुड. काय नाव बेटा तुझं? तेजस्विनी. व्हेरी गुड, जोरदार टाळ्या. अच्छा, टाळ्या तर वाजवल्या. आता इकडची मुलगी मला सांगणार काय सांगितलं तिने. ऐकलं की फक्त असंच टाळ्या वाजवल्या? 4 पैकी कोणी सांगितलं तर चालेल. फर्स्ट रो. फक्त टाळ्या वाजवून चालणार नाही, ऐकायला लागेल ना. काय काय म्हटली ती? ओके, हरकत नाही. आता लक्ष द्या. पहिलं, सकाळचे 2 तास काहीही झालं, दुनिया इधर का उधर हो जाए, तुम्हाला स्मार्टफोनला हात लावायचं नाही. सकाळचेच 2 तास का सांगतोय मी? समजून सांगतो. आता मला सांगा, तुमची आई, तुमचे वडील जॉब करत असतील, काहीतरी बिझनेस करत असतील. समजा असं गृहीत धरूया जॉब करतायत तुमचे वडील. ओके, आता वडील समजा जॉब करतायत सीए फर्म मध्ये, सीए आहे समजा. तर ते 30 दिवस काम करतात. अगोदर 30 दिवस काम करतात, बरोबर? अरे हो नाही, काहीतरी सांगा. हा, 30 दिवस काम करतात आणि 31st ला त्यांच्या अकाउंटमध्ये येतात पैसे. एफर्ट अगोदर आहे, रिवॉर्ड नंतर आहे. याच्यात काय मोठं सांगितलं सर तुम्ही? पण हेच प्रिन्सिपल सोशल मीडियामध्ये, स्मार्टफोनमध्ये एक्झॅक्ट उलटं करतोय आपण. जेव्हा आपण हे करतो, आपल्याला चांगलं वाटतं ना, लाईक आले की एकदम खुश आपण, कॉमेंट्स आले, शेअर झाले की आपल्याला वाटतं जग जीत लिया मैंने. पण ते जे रिवॉर्ड तुम्हाला भेटतंय, जर तुम्हाला सकाळी पहिली गोष्ट रिवॉर्ड भेटणार, म्हणजे तुमच्या बाबांना 31 तारखेला पगार नाही भेटणार, 1 तारखेला हे घ्या पगार तुमचा साहेब. आता 30 दिवस तुम्हाला काम करायचं तर करा, नाही तर नका करू. करणार का कोणी काम? नाही करणार ना. तर आपला मेंदू पण तसाच आहे. मेंदू पण खूप लेझी आहे आपला, त्याला जास्ती काम नाही करायचे, त्याला इन्सेंटिव्ह द्यायला लागतं. तर एफर्ट तुम्ही जर करणार, म्हणजे सकाळचं तुम्ही अभ्यास करणार, दुसरं जे काही हे करणार, दिवसभर जेव्हा तुमचं जे काही प्रणाली होती, जे काही तुमचं ध्येय होतं ते तुम्ही पूर्ण करणार, तेव्हा रात्री तुम्हाला जर रिवॉर्ड भेटलं
तर ती सिस्टीम बरोबर आहे ना. सकाळीच उठून तुम्ही चालू केलं तर रिवॉर्ड भेटलंय, लाखो रुपये मेरे अकाउंट में पडे, क्यों काम करू मैं, असं होऊन जाईल ना ते. तर आजपासून काय करायचंय, स्टार्टिंग 2 hours ऑफ द डे बिलकुल सोशल मीडिया वापरायचं नाहीये. तर मग सांगा आयडियल टाइम कुठला आहे सर, इतकं अभ्यास असतं, थोडंसं डिटॉक्स व्हायला लागतं आम्हाला पण. तर केव्हा करणार तुम्ही डिटॉक्स, संध्याकाळच्या वेळेला जेव्हा तुमचे सगळे महत्वाचे कामं झाले आहेत तेव्हा. अंडरस्टूड. दुसरी गोष्ट, कसं डिजिटल डिटॉक्स करायचं, घरात एक जागा असली पाहिजे, घरात एक कंपार्टमेंट असलं पाहिजे विच इज नो स्मार्टफोन एरिया. त्याच्यानी काय होतं, त्याच्यानी मनात एक संकल्पना निर्माण होते की ही गोष्ट तुम्ही कुठे घेऊन जाऊ नाही शकत. जसं देवस्थळात आपण जातो, देवळात जातो, शूज का नाही घालत आपण, एक मान सन्मान असते, एक मर्यादा असते. तुम्ही भक्त आहात तर देवाला तर तुम्ही सगळे चांगलेच वाटतात, पण ते आपण का मर्यादा पाळतो की बाबा ही एक क्लीन स्पेस आहे, सेक्रेड स्पेस आहे. तसंच जर तुमचं डायनिंग टेबलला मुख्यतः तुम्ही जर नो स्मार्टफोन झोन केलं तर तुमच्या मेंदूमध्ये हे रजिस्ट्री होते की ही गोष्ट आपण कुठे घेऊन फिरू शकत नाही. नाही तर अर्ध्या लोकांना आजकाल असं गैरसमज झालंय की हे स्मार्टफोन घेऊनच आपण जन्माला येतोय, हे आपल्या शरीराचा भागच आहे काहीतरी, इट्स नॉट अ पार्ट ऑफ युअर बॉडी. पण असं आपण वागतो ना की नसलो की अरे काय झालं, कुठे गेला माझा फोन. लोक असं करतात की बाप रे त्यांचं हार्टबीट कोणीतरी चोरी करून घेतलंय, माझा फोन कुठे, माझा फोन कुठे, फोन कुठे, बघितलं का. असं करतात की नाही करतात लोक, तुम्ही करतात की नाही करतात, डॉक्टर करतात की नाही करत, करतात कधी कधी. ठीक आहे. तर दुसरी गोष्ट स्मार्टफोन फ्री झोन. तिसरी गोष्ट नो स्मार्टफोन किंवा नो सोशल मीडिया टाइम. जे जेवणाचा वेळ आहे ते फॅमिली सोबतच असलं पाहिजे, एकमेकांशी संवादच असला पाहिजे, जे काही असेल स्मार्टमधून फोनमधून नाही. नाही तर असे माझ्याकडे पेशंट्स आलेले हा ज्याच्यामध्ये मुलं बोलतच नाही आई वडिलांशी, तर मग आई वडील व्हॉट्सअपवर हॅलो करतात, मग मुलं सांगतात ओके हे पाहिजे मला. तसं करू नका. ओके, ऑल राईट. आणि अजून काय करू शकतो आपण, तिने एकदम व्यवस्थित सांगितलं होतं. आता समजा तुम्ही 2 तास सोशल मीडिया वापरताय, 2 तास तुम्हाला भयंकर किक भेटते, भयंकर मजा येते, तुमच्या मनात प्लेजर हॉर्मोन, प्लेजर केमिकल, डोपामिन म्हणतात त्याला. डोपामिन ऐकलंय कोणी नाव? डोपामिन म्हणजे प्लेजर केमिकल, एक असा रसायन जो आपल्या मेंदूत जर असला तर आपल्याला एकदम छान वाटतं. जे आपण एकदम छान पावसाळ्यात जातो आणि मस्तपैकी गरमागरम वडापाव खातो आणि पहिला स्लाइस घेतो, अरे वा स्वर्ग प्राप्ती झाली असं वाटतं ना. ते का वाटते, कारण तुमच्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचा केमिकल रिलीज झालाय तेव्हा. तर तेच केमिकल जेव्हा तुम्ही स्मार्टफोनवर आहात, इंस्टाग्रामवर आहात, लाईक सबस्क्राईब फॉलो हे जेव्हा होतंय तुम्हाला चांगलं वाटतंय. आता मी म्हणतो ती चांगली वाटणारी गोष्ट तुम्हाला कमी करायची आहे. सगळे ऐकताय ना. आणि काय करायचंय, 2 तास सोशल मीडिया कमी करून 1 तासच करायचं आणि उरलेला 1 तास काय करायचं, मग अभ्यास. काय करायचं, वर्कच होणार नाही. एकदम आवडणारी गोष्ट तुम्ही करताय ती सोडून एकदम न आवडणारी गोष्ट. आता काही काही मुलांना खूप आवडत असेल अभ्यास, पण बहुतांशला तर आवडत नाही. वस्तुस्थिती हीच आहे, मेंदूला पचत नाही ते. ते असं झालं की डायबिटिक पेशंटला तुम्ही म्हटलं की कालपर्यंत काका तुम्ही घेत होते 4 चम्मच चहा, 4 चम्मच शक्कर चहामध्ये, आणि आजपासून काहीच नाही घ्यायचं, चालत नाही ना, मेंदूला पटत नाही ते, थोडी शुगर फ्री टाकायला लागते. तसंच एक प्लेजरेबल, एन्जॉयबल, मजा येणारी गोष्टी सोडून तुम्ही न मजा येणारी गोष्टी नाही करू शकणार. तर काय करायचं मग, 1 तास जे तुम्हाला राखीव भेटलंय, काहीतरी अशी गोष्ट करायची आहे जे तुम्हाला मजा देते. म्हणजे ते मग तुमचं मित्रांसोबत खेळणं असू शकतं, ते तुमचं फिजिकल प्ले असू शकतं, ते तुमचं गाणे ऐकणे असू शकतं, ते तुम्हाला जे आवडेल ते असू शकतं. नाहीतर ते मेंदूला पचणार नाही. तर सोशल मीडिया तुम्ही कमी करा, पण जेव्हा तुमचे आई वडील म्हणतील की आता जे पार्ट कमी केलं त्याच्यामध्ये अभ्यासच कर, मी तुम्हाला म्हणतोय तसं होणार नाही. तुम्ही फिजिकल प्ले पण करा, त्याच्याने तुमचं माइंड रिफ्रेश होणार आहे.
आलं लक्षात? चांगलं सांगितलं की नाही? आता तुमच्याकडे टूल भेटलं ना एक, की सोशल मीडिया तर आम्ही कमी करणार पण खेळणार, आम्हाला काय बोलायचं नाही, बरोबर ना? पण ते तुम्हाला हेल्प करणार, त्यामुळे सांगतोय. ओके, तर सोशल मीडिया ॲडिक्शन बेसिकली कमी कसं करायचं आपल्याला लक्षात आलेलं आहे. अजून काय करू शकतो आपण ताणतणाव मॅनेज करण्यासाठी? किती वेळ आहे माझ्याकडे? ना तर मी तर अजून 3 तास बोलणार. 5 मिनिटं चालेल? 2-3 टेक्निक्स बोलूया आणि मग संपूया. अभ्यास करायचा आहे तुम्हाला, खूप ताण आहे, खूप टेन्शन येतोय, खूप अभ्यास राहिलाय. बेस्ट टेक्निक कुठली अभ्यास करण्याची? तुम्हाला ऑप्शन देतो. चलो लेट्स प्ले केबीसी. केबीसी कोणाला माहिती आहे? चला केबीसी खेळूया. मी तुम्हाला ऑप्शन देणार आहे की अभ्यास करण्याची याच्यातली बेस्ट पद्धत कुठली. ऑप्शन नंबर 1, आता माझं अभ्यास 15 दिवसावर परीक्षा आहे किंवा 2 महिन्यावर परीक्षा आहे. मी रोज काटेकोरपणे 8 तास अभ्यास करणार. 8 तास बसणार म्हणजे बसणार. एकदा बसली की मग 8 तासानेच उठणार. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 2, शाहरुख खान माहिती आहे ना? एकदम हो. आम्हाला गणितचे धडे माहीत नसतील, शाहरुख खान नक्की माहिती आहे. चांगलं आहे, या वयात असलंच पाहिजे तसं. तर शाहरुख खानचा एक व्हिडिओ आहे युट्यूबवर, मोटिवेशन कसं करायचं. तर शाहरुख खान म्हणतात, नींद प्यास सब छोड़ दो सिमरन, आणि फक्त अभ्यासावर किंवा फक्त काम पे ध्यान दो. नींद प्यास भूक कुछ याद नाही आनी चाहिए. तर तुम्ही ते बघितलं व्हिडिओ युट्यूबवर आहे, शाहरुख खान म्हणतो इतका मोठा माणूस, आणि तुम्ही त्याचं अनुकरण करणार. ऑप्शन 2 मध्ये झोपणार नाही, खाणार नाही, अभ्यासच अभ्यास, रात्री झोपताना अभ्यास, सकाळी उठल्यावर अभ्यास. ऑप्शन 2. ऑप्शन नंबर 3, मी अर्ध्या तासाच्या युनिट्समध्ये अभ्यास करणार. दर अर्ध्या तासाने 5 मिनिटाचा ब्रेक घेणार. तर अर्धा तास अभ्यास केलं, ब्रेक, 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 असे झाले 2-2.5 तास. आणि 2-2.5 तास झाल्यानंतर मग एक मोठं ब्रेक अर्धा तासाचा. 3 तासाची माझी मूवी जी आहे अभ्यासाची मूवी, त्याच्यात मी 2 ते 2.25 तास अभ्यास करणार आणि बाकीचे असं नियोजन करणार. हे ऑप्शन नंबर 3. ओके. आणि ऑप्शन नंबर 4, सर आपको सही टेक्निक पता ही नहीं है, नन ऑफ दी अबव. आम्हाला याच्यापेक्षा चांगली पद्धत माहिती आहे. कुठली निवडणार? ए कोण निवडणार? काय होतं हे ऑप्शन? नाही तर मग बसल्यावर असं उठून कसं चालणार? मग बसा ना तुम्ही, 8 तास अभ्यास करा. आई वडील बाकीचे भरपूर लोक तुम्हाला सांगत असतील, एकदा बसलं की फेविकॉल से पैर चिपक जाना चाहिए नीचे. योग्य अयोग्य? अयोग्य. कारण मेंदूची, तुमच्या माझ्या कोणाच्याही मेंदूची कॅपॅसिटी तितकी नसते. तुम्ही सांगणार मी मोबाईल कंटिन्युअस 24/7 वापरणार किंवा कंटिन्युअस 6 तास वापरणार आणि ते फुल चार्जिंगवर असलं पाहिजे, पॉवर सेव्हिंगवर गेलं नाही पाहिजे, तर होणार का तसं? नाही होणार ना. तर पहिलं ऑप्शन आउट. ऑप्शन नंबर 2, शाहरुख खान बोल रहा है. कोण अग्री करतं? अगर आपको कोई चीज चाहिए, जर तुम्हाला कुठली गोष्ट एकदम शिद्दत नाही पाहिजे, तर ते सगळं जे मी म्हटलं ते करा. कोणीच म्हणत नाही हो SRK फॅन्स. तर इन दिस केस यू आर राईट. का? कारण तुमची बॉडी, तुमचा मेंदू एका गाडीसारखं आहे. आता तुमच्याकडे गाडी BMW ची असली की मारुती असली, चालते कशावर? पेट्रोल पाहिजे, टायरमध्ये हवा पाहिजे. तुम्ही म्हणता नाही, मी घेऊन आलो मर्सिडीज, आजपासून माझी मर्सिडीज पेट्रोलवर नाही, माझ्या इच्छाशक्तीवर चालणार. किती कॉमेडी वाटतं ना ऐकायला, वाटतं की नाही? पण हीच चूक आपण अभ्यासाच्या बाबतीत एकदम सहजासहजी करतो. बोलण्याचा अर्थ हे की आपण एकदम सहजासहजी करतो. आपण एक्झामच्या अगोदरच्या दिवशीच नेमकं व्यवस्थित झोपत नाही. झालं की नाही? अभ्यासच्या अगोदरच आपण व्यवस्थित जेवण करत नाही की नाही, माझे 5 मिनिटं वाया नाही जायला पाहिजे, मी अभ्यास करतो.
तुम्ही फ्युएलच देत नाही, पेट्रोलच टाकत नाही, हवाच भरत नाही, कसं चालणार? तर तसं करू नका. आता तिसरी टेक्निक जी आहे, वर्ल्ड फेमस टेक्निक आहे, अँड दॅट इज द राईट आन्सर. त्याला म्हणतो पोमोडोरो टेक्निक. त्याच्यामध्ये सायंटिफिकली असं त्यांनी बघितलंय की ह्युमन माइंड बेस्ट केव्हा काम करतं, जेव्हा तुम्ही त्यांना 25-25 मिनिटाचं फोकस्ड ऍक्टिव्हिटी दिली. त्या 25 मिनिटात आजूबाजू काय चालू आहे तुम्हाला काय कल्पनाच नाही. अर्जुनासारखे झाले तुम्ही. अर्जुनाची कुठली स्टोरी माहिती आहे की नाही? अर्जुन मछली की आंख माहिती आहे ना? तसं तुमचा फोकस आहे 25 मिनिटं. 25 मिनिटं झाले की 5 मिनिटं तुम्ही रिलॅक्स करतायत. त्या 5 मिनिटांमध्ये जेव्हा तुम्ही रिलॅक्स करताय तेव्हा तुम्ही सोशल मीडियावर रिलॅक्स करत नाहीये. ते रिलॅक्सेशन नाहीये. तुम्ही फक्त बसतायत, तुम्ही काहीतरी आत्मचिंतन करताय, कोणाशी तरी बोलताय, मग परत 25 मिनिटं करतायत, मग परत 5 मिनिटं तसं करताय. आणि असे 4 स्लॉट झाले 25-25 मिनिटाचे. लक्षात ठेवा, हे बेस्ट पद्धत आहे अभ्यासाची. 4 स्लॉट झाले की मग अर्ध्या तासाचा ब्रेक घेताय. असं जर तुम्ही केलं तर तुमचं रिटेन्शन पॉवर चांगलं असेल. तुम्हाला हे नाही वाटणार की मी किती अभ्यास करते पण माझ्या मेंदूमध्ये डोक्यामध्ये काही जातच नाही. हे सगळं काही होणार नाही तुमच्यासोबत सहजासहजी. ओके, तर हे टेक्निक आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवायची आहे. आणि शेवटची गोष्ट संपण्या अगोदर आपलं टॉपिकमध्ये एक हे पण आहे, मानसिक स्वास्थ्य. हे तर मी तुम्हाला सांगितलं मानसिक स्वास्थ्य चांगलं कसं ठेवायचं. शेवटी सांगणार आणि हे तुम्ही आवर्जून ऐका, कारण तुमच्या मित्राला, तुमच्या भावाला, तुमच्या बहिणीला, तुमच्या जवळच्या व्यक्तीला मानसिक स्वास्थ्याचा त्रास होऊ शकतो. तर कसं ओळखायचं? सायन्स काय की कोणाला मानसिक त्रास होतोय आणि त्याला कदाचित मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जाण्याची गरज आहे किंवा त्याला सहानुभूतीपूर्वक आपण डील करण्याची गरज आहे. 5 सायन्स आणणार आहे, प्रत्येकाने डोक्यात फिट करून टाकायचं. हे फिट केलं, तुमच्या एखाद्या मित्राला झालंय, तुम्ही त्याचं आयुष्य वाचवू शकता. आयुष्य वाचवण्यासाठी तुम्हाला MBBS होण्याची गरज नाहीये, ते करू शकता. ते 5 गोष्ट एकदम आवर्जून आहे का. पहिली गोष्ट, अगोदर तुमचा मित्र जो एकदम हसून खेळून राहायचा, एकदम मस्त कॉमेडी करायचा, 4 चौघांमध्ये रमून राहायचा, पार्टीची जान असायचा, आता एकलकोंडा झालाय, कोणाशी बोलत नाही. तुम्ही म्हटलं चल आज आपण काशीद बीचला जाऊया, तो म्हणतो तुम्ही सगळे जावा, माझी काही इच्छा नाही. त्याला आवडणाऱ्या गोष्टी आता आवडत नाही. अगोदर जे गोष्टी त्याला खूप आवडायच्या ते त्याला आवडत नाही. दुसरं साईन हे आहे की समजा मला अगोदर सायकलिंग आवडायची किंवा अगोदर मला मूवीज बघायला खूप आवडायच्या, आता मला ते बघण्यात पण काही इंटरेस्ट राहिलं नाहीये. कौन देखेगा पिक्चर, मला नाही करायचं. तर आवडणाऱ्या गोष्टी न आवडणाऱ्या जर झाल्या तर पहिलं साईन काय होतं, तुमच्या वागणुकीमध्ये खूप बदल झालाय. तर मग तुम्ही एकलकोंडे झाले तर, किंवा अगोदर एकदम हसून खेळून राहायचे आता चिडचिड खूप करतो, अगोदर खूप प्रेमाने बोलायचं आता एकदम रागाने बोलतो, अगोदर कमी बोलायचं आता जास्तीच बोलतो, हे पण प्रॉब्लेम आहे. अगोदर खूप कमी बोलणारा व्यक्ती आता खूपच बडबड 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 करायला लागलाय, ते पण नॉर्मल नाहीये. तर वागणुकीमध्ये बदल पहिला लक्षण. दुसरा लक्षण, आवडणाऱ्या गोष्टी मला अगोदर आता बिलकुल आवडत नाही, निरस झालंय. अगोदर आवर्जून मी आईस्क्रीम खायचो, आता आईस्क्रीम काय असतं, तूच घे बाबा, तूच खा. तिसरी गोष्ट, तुमची भूक आणि झोप एक तर खूप कमी झाली आहे किंवा खूप वाढली आहे. तुमच्या मित्राची, तुमची. तर जर असं झालंय मुझे नींद ना आए, मुझे चैन ना आए, पुढचं गाणं काय, कोई जाए जरा ढूंढ के लाए. यंग जनरेशनला माहित नाही, पण इकडे जेव्हा सगळी मंडळी जे स्टुडंट्स होते तेव्हाचा हा फेमस सॉन्ग आहे. मुझे नींद ना आए, मुझे चैन ना आए, कोई जाए जरा ढूंढ के लाए, की जाने कहा मेरा दिल खो गया. जर असं तुम्हाला वाटायला लागलंय, या असं का म्हणतो मी तुम्हाला लक्षात राहण्यासाठी, तर झोपेचा प्रॉब्लेम झालं, खूप कमी खूप जास्ती, भूकेचं खूप कमी खूप जास्ती, तर इशू. कोई जाए जरा ढूंढ के लाए, की जाने कहा मेरा दिल खो गया. म्हणजे तुम्ही इतके बेचैन आहे, तुम्हाला वाटतं की तुमचा मित्र यार खूपच बेचैन झाला आजकाल, अतिविचार करत बसतो, देवदास बनून फिरत असतो. लास्ट टाइम 6 महिन्या अगोदर बघितलं होतं त्याला हसताना, आणि त्याला विचारलं, तो म्हणतो यार खूप टेन्शन आहे, हे वो ये वो, अतिविचार खूप करतो असं वाटतं. खतरे की घंटी.
आणि 5वी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, आशा करतो मी की असं कोणासोबत न व्हावं, पण जर झालं तर अरे ऐसे ही बोल रहा है असं करून तुम्ही सोडू देऊ नका त्या गोष्टीला. ती म्हणजे काय? ती म्हणजे जर तुमचा जवळचा किंवा तुम्ही असे मनात विचार येत आहेत की आयुष्य जगण्यायोग्य नाही, जी के क्या करेंगे, याच्यापेक्षा चांगलं तर मी नसलेलोच, असं वाटतं की काहीतरी करून जावं, असं वाटतं की काहीतरी होऊन जावं, आणि असं बोलतात ना, जे आपण वाचतो पेपरमध्ये की आत्महत्या झाल्या ते आपल्यापैकीच कोणीतरी असतं, पण वेळ असताना त्याच्याकडे दुर्लक्ष झालेला असतो. जर असे डायलॉग तुम्ही कुठेही ऐकले तर खतरे, दिमाग की घंटी जगाव, त्यांच्या पालकांना जाऊन सांगा, त्यांना घेऊन बसा, त्यांना सांगा काही असेल मला सांग बाबा, तुम्ही आहे 24 तास स्पीड डायलवर, तुम्ही एक जीव वाचवताय, आणि त्यांना मानसोपचार तज्ञाकडे घेऊन जावा. राईट? 5 लक्षणं लक्षात आले? येस नो? सुपर. तर आय थिंक माझा वेळ पण संपलेला आहे, नाहीतर आपण गप्पा तर भरपूर मारू शकतो. आणि खूप चांगली ऑडियन्स असल्याबद्दल खूप 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 तुमचे धन्यवाद. मला बोलवल्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू. सरांनी ताणतणावाचे नियोजन या अतिशय महत्त्वाच्या विषयाबाबत सूत्रबद्ध विश्लेषण केलेलं आहे. घरी जाऊन तुम्ही या गोष्टींचा अवलंब नक्कीच करा. मी लोकसत्ताकडून भेटवस्तू देण्यासाठी ITM स्किल्स युनिव्हर्सिटीच्या रंजना म्हात्रे यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो की त्यांनी सरांना भेटवस्तू देऊन त्यांचे आभार मानावे. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. त्याचसोबत थँक्यू. विद्यासन एज्युकेशनल फाउंडेशनच्या विद्या पाटील मॅडम यांनाही विनंती करतो की त्यांनी विद्यासन एज्युकेशनल फाउंडेशनकडून सरांना भेटवस्तू द्यायचे. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.